नमस्कार मैत्रिणींनो, आज मनीषा रेसिपीमध्ये आपण सीताफळाची रेसिपी बनवणार आहोत। तर आपण सीताफळाची बासुंदी बनवतो, सीताफळाचा आपण आईस्क्रीम बनवतो आणि सीताफळ असंही नुसतं खाल्लं ना तरी खूपच छान लागतं। कोणाकोणाला सीताफळ आवडतं, मला तर खरंच खूप आवडतं सीताफळ। तर मी तुम्हाला गेल्या वेळेस सीताफळाची बासुंदी दाखवली होती। आज आपण सीताफळाची आईस्क्रीम कशी केली आहे ते पाहूया। चला तर मग आपण आईस्क्रीमची रेसिपी पाहूया। वाव, काय सुंदर अशी आपली ही आईस्क्रीम तयार झालेली आहे। तर छान अशी ड्रायफ्रूट आणि चॉकलेट चोकोस असं वेगवेगळ्या पद्धतीने ही आम्ही ट्राय केलेली आहे। तर तुम्हाला याची रेसिपी पाहायची, चला तर मैत्रिणींनो पाहूया आपण सीताफळाची आईस्क्रीम। असे ताजे शेतातील फ्रेश सीताफळ आपण घेतलेत, तर यासाठी तुम्हाला 2 किंवा 3 सीताफळ पुरेसे आहेत। आता आपल्याला पिकलेले सीताफळ घ्यायचे व त्यातील आतला आपल्याला गर हवाय। तर यातलं सगळ्यात अवघड काम म्हणजे बिया बाजूला कशा काढायच्या। तर त्याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगते। तुमच्याकडं जर असं कांदा कटरचं भांडं असेल तर त्यामध्ये पूर्ण सीताफळ काढून घ्यायचंय आणि ते थोडंसं असं फिरून घ्यायचं। त्यामुळे तुमचा गर वेगळा होतो आणि बिया पूर्णपणे वेगळ्या होतात। जर तुमच्याकडं हे कांदा कटरचं भांडं नसेल तर तुम्ही ही प्रोसेस मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला एकदा किंवा दोनदा हळूवारपणे थांबून मिक्सरला फिरवून घ्यायचे, जेणेकरून तुमच्या बिया फुटल्या नाही पाहिजे। तर या पद्धतीने जेव्हा आपलं फिरवण्याची प्रोसेस पूर्ण होते त्यानंतर एका भांड्यामध्ये बिया चमच्याने अशा वेगळ्या करून घ्या। पूर्ण बिया अगदी सहजपणे वेगळ्या होतात। मी यामधील पूर्ण बिया काढून घेतल्यात आणि असा नुसता गर आपला तयार झालाय। तर यासाठी माझ्याकडे आईस्क्रीमची व्हॅनिलाची मिक्स पावडर आहे। तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही मिल्क पावडरचाही वापर करू शकता। तर आता दूध घ्यायचे आणि त्यामध्ये ही पावडर मिक्स करून घ्यायची। तुम्ही इथे मिल्क पावडर वापरली तरीही चालेल, किंवा आपण केक बनवतो त्याची क्रीम किंवा अमूलची क्रीम असेल तरीही चालेल। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे दुधाची साय होती, ती मी मिक्सरला अशी चांगली फेटून तिचाही मी वापर केलेला आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे। आपल्याला जो बाउल फ्रीजमध्ये ठेवता येईल असाच बाउलचा वापर करा, म्हणजे तुम्हाला सारखं बदली करण्याची गरज भासणार नाही। तर या पद्धतीने गरही मी मिक्सरला बारीक करून घेतलाय आणि तोही मी दुधाच्या साईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। हे छान मिक्स झालं की त्यावर आपण दूध आणि जी आईस्क्रीम पावडर मिक्स केलेली आहे ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे।
आता हे चांगलं मिक्स करून झाले. यानंतर यावर झाकण ठेवून हे फ्रीजमध्ये 9 ते 10 तास सेट करायला ठेवायचे. आता जेव्हा तुमची आईस्क्रीम छान सेट होते तेव्हा ती या पद्धतीने तयार होते. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर केला तरी सुद्धा चालेल, पण मला याचा परिपूर्ण सीताफळाचाच फ्लेवर पाहिजे होता, त्यामुळे मी ड्रायफ्रूट घातलेले नाही आहे. आणि अशी छान आईस्क्रीम तयार झालेली आहे. तर सिद्धीने याच्यात अजून चॉकलेट चोको तिने ॲड केले त्याच्यामध्ये आणि तिने तिच्या पद्धतीने तिला तयार केली आणि अशा पद्धतीने घरच्या घरी छान आईस्क्रीम तयार झाली. जर तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट हवे असतील तर अशा पातळ स्लाइस ड्रायफ्रूटचा कट करा आणि त्यावरून अशा छान डेकोरेट करा. खूप सुंदर, दिसायलाही छान आणि टेस्टलाही अप्रतिम अशी आपली ही सीताफळ आईस्क्रीम तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, ही आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.